आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. कारण सकाळच्या वेळेस आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याची आराधना करूया. देवाचं वचन सांगतं, मी माझ्यासाठी निर्माण केलं, लोक माझं स्तवन करतील. त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं आहे त्याचं स्तवन करण्यासाठी. कारण आपण आनंदाने नाचून गाऊन त्याची स्तुती करूया आणि त्याची महिमा करूया. कारण आपण त्या देवाला वंदन करूया. तुला आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहेस का वेगळा, तू आहेस का वेगळा. आदिवंदन आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, आदिवंदन देवा तुला, ख्रिस्ता तुला. तू आहेस का वेगळा, तू आहेस का वेगळा. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. नाम येशूचे गोड तुला, किती अळवू मी देवा तुला, किती अळवू मी ख्रिस्ता तुला. तू आहेस का वेगळा, तू आहेस का वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहेस का वेगळा, सांगू जगाला, ख्रिस्त हाच आपला तारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त हाच आपला तारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त हाच आपला तारणारा. आला पाप्याला तारवयाला, आला पाप्याला तारवयाला. तू आहेस का वेगळा, तू आहेस का वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहेस का वेगळा, 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 तू आहेस का वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला, आदिवंदन आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहेस का वेगळा, तू आहेस का वेगळा, तू आहेस का वेगळा, तू आहेस का वेगळा. यस लॉर्ड प्रभू, तुझा का वेगळा परमेश्वर आहे प्रभा. तुझं नाव आम्ही उंच करतो प्रभा. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो लॉर्ड. थँक्यू होली स्पिरिट लॉर्ड. थँक्यू जीसस.
धन्यवाद यीशुआ, तेरी आराधना करते हैं लॉर्ड। पवित्र आत्मा तेरी हम स्तुति करते हैं, तेरी हम महिमा गाते हैं लॉर्ड। तेरे नाम को हम उठाते हैं लॉर्ड। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। वी वर्शिप यू होली स्पिरिट लॉर्ड। धन्यवाद यीशुआ, तेरी आराधना हो तेरे नाना मांदे। We worship you Jesus, shatere na 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 mande. Thank you Lord, thank you Jesus, we worship you Lord. धन्यवाद यीशु, पवित्र आत्मा तेरी आराधना हो Lord. Thank you Jesus, धन्यवाद यीशुआ, thank you Lord, thank you Jesus, thank you Lord, thank you Jesus, धन्यवाद यीशुआ, thank you Lord, thank you Jesus, we worship you Holy Spirit Lord. धन्यवाद यीशुआ, thank you Lord, thank you Jesus, thank you Holy Spirit Lord, thank you Lord, thank you Jesus, धन्यवाद यीशु, तेरी आराधना करते हैं Lord, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं। Pentecost के दिन
शांति मिलती है। आनंद मिलता है और शांति मिलती है। सब मिलकर आनंद से कहेंगे। आनंद मिलता है, शांति मिलती है। यस, आनंद मिलता है, शांति मिलती है। फिर एक बार आनंद मिलता है और शांति मिलती है। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से आनंद मिलता है। यीशु मसीह के नाम से शांति मिलती है। हो आत्मा बन रहा था, पवित्र आत्मा बन रहा था। आत्मा बन रहा था, पवित्र आत्मा बन रहा था। पेंटिकोस्ट के दिन समान आत्मा बन रहा था। कौन से दिन समान? पेंटिकोस्ट के दिन समान आत्मा बन रहा था। आत्मा बन रहा था, पवित्र आत्मा बन रहा था। आत्मा बन रहा था, पवित्र आत्मा बन रहा था। ज्योति मिलती है और जय भी मिलता है। सब मिलकर ज्योति मिलती है और जय भी मिलता है। फिर एक बार ज्योति मिलती है और जय भी मिलता है। किसके नाम से? यीशु मसीह के नाम से ज्योति मिलती है। यीशु मसीह के नाम से जय भी मिलता है। Come on, sing आत्मा बन रहा था, पवित्र आत्मा बन रहा था। आत्मा बन रहा था, पवित्र आत्मा बन रहा था। पेंटिकोस्ट के दिन समान आत्मा बन रहा था। पेंटिकोस्ट के दिन समान आत्मा बन रहा था। आत्मा बन रहा था। ऊंची आवाज में आत्मा बन रहा था, सब मिलकर आत्मा बन रहा था। पवित्र आत्मा बन रहा था। आत्मा बन रहा था, पवित्र आत्मा बन रहा था। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। पेंटिकोस्ट के दिन समान तेरी आत्मा इस जगह पे मंडरते। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। वी वर्शिप यू लॉर्ड। तेरी आराधना करते हैं लॉर्ड, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं, तेरी स्तुति करते हैं लॉर्ड, तेरी प्रशंसा करते हैं लॉर्ड। वी वर्शिप यू जीसस। तेरे नाना मानते, तेरी आराधना हो लॉर्ड, तेरे नाम की स्तुति हो लॉर्ड, तेरे नाम की महिमा हो लॉर्ड। थँक यू जीसस। टाळ्या वाजू शकता का सगळेजण जोरात? झोपेत स्तुती आराधना करू नका, आनंदाने आपण तशी आराधना करूया। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। सब मिलकर तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। फिर एक बार तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। सब मिलकर तेरी स्तुति प्रशंसा
बना तू। हमारे निराशाओं में वो हमारी आशा है। मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू। मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। सब मिलकर मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू। मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु। तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु। तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। सब मिलकर तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी हर पल महिमा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी हर पल महिमा हो। थैंक यू लॉर्ड। तेरी स्तुति हो, तेरी हर पल महिमा हो लॉर्ड। तू हमारा पहला प्यार है लॉर्ड। तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं, तेरी स्तुति गाते हैं। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। कितने जन नींद में है? आंटी है नींद में? आप कितने जन नींद में है यहाँ पे? मेरे को सब नींद में लग रहे हैं। प्रेज लॉर्ड। जो ओल्ड जमाने के रहते हैं ना, वो कैसे रुकते मालूम क्या? ऐसे रुकते। कैसे रुकते? तुम है क्या ऐसे? ओल्ड जमाने के है क्या तुम? एक्टिव रुकना चाहिए। प्रेज लॉर्ड। क्योंकि हमारे अंदर कौन रहता है? पवित्र आत्मा रहता है। कौन रहता है? और पवित्र आत्मा क्या बोलते हैं उसको? उत्साहित असतो। प्रेज लॉर्ड। काय असतो? काय असतो? का झोपलेला असतो? पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, तर आपण काय असलं पाहिजे? उत्साहित असलं पाहिजे। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। किती जण आनंदी आहेत? आहेत का सगळेजण? यस। और उसके भवन में क्या है? क्या है? सच में है क्या? कितने जन तैयार है आनंद से नाचने के लिए? उसके भवन में भरपूरी है, सारी चीजों की क्या है? भरपूरी है। प्रेज द लॉर्ड। क्यों ना इस गीत को गाएंगे और प्रभु को धन्यवाद देंगे। तालियों का आवाज। जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। जीवन में संतुष्टि है, तेरे भवन
शैतान मेरी पापों से मुक्ति। क्रूस पर जब हुई समाप्ति, हारा शैतान मेरी पापों से मुक्ति। क्रूस पर जब हुई समाप्ति, हारा शैतान मेरी पापों से मुक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरे भवन में आनंद की भरपूरी, ये शुद्ध संग तो जीवन में संतोषी है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। ये शुद्ध संग तो जीवन में संतुष्टि है। प्रेज लॉर्ड. फक्त आता कॉयर गाणार, त्यांच्या मागे तुम्हाला गायचं प्रेज लॉर्ड आणि मोठा आवाज पाहिजे. प्रेज लॉर्ड. ओके 1 2 3 भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी. जोर से भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी. संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि. बोल भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी. भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी. संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि. संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि. है मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे. मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे. मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे. मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे. फिर क्या गाएंगे? तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तू संग तो, यीशु तू संग तो, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है. यस लॉर्ड, तेरे भवन में आनंद है लॉर्ड. तेरे नाम की महिमा. तेरे भवन में सारी चीज की भरपूरी है लॉर्ड. तेरे भवन में संतुष्टि है लॉर्ड. धन्यवाद यीशुआ, तेरी आराधना करते हैं लॉर्ड. तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं लॉर्ड. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. किती जणांचा विश्वास आहे परमेश्वर आपल्याला घ्यायला येणार आहे का? आणि तुम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहात का? रेडी आहात तुम्ही? पक्का? पाप नाही करत ना तुम्ही? कुठलं नाही करत का? करतात तर मग काय चान्स नाही स्वर्गात जायचं. प्रेज लॉर्ड. मला माहिती आहे तुम्ही सगळे निष्पाप आहात. प्रेज लॉर्ड. आणि देव तुम्हाला घ्यायला येणार आहे. प्रेज लॉर्ड. विश्वास आहे का? आपलं सगळ्यात कोणी सांगू शकतं का आपलं मोठं सक्सेस म्हणजे काय असतं? सक्सेस म्हणजे काय असतं? कोणी सांगू शकतं का सक्सेस म्हणजे काय असतं? तुमच्या दृष्टीने काय असतं सक्सेस म्हणजे? आशीर्वाद का? गाडी बंगला? तुमच्या दृष्टीने असं असेल. प्रेज लॉर्ड. पण देवाच्या दृष्टीने आणि माझ्या दृष्टीने हे सक्सेस आहे की आपलं नाव जीवनी पुस्तकात असलं पाहिजे. ते सगळ्यात मोठं सक्सेस आहे. प्रेज लॉर्ड. सगळ्यात मोठं सक्सेस म्हणजे काय? आपलं नाव जीवनी पुस्तकात आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो आपल्याला राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आपल्याला घेऊन येणार आहे आणि आपण अनंत जीवन अनंत काळामध्ये त्या स्वर्गात असणार आहेत. प्रेज लॉर्ड. का नाही तो या ठिकाणी येत असताना आपण त्याच्या समोर मुजरा करूया, त्याच्या समोर झुकूया आणि ती गीत गाऊया. आर आहे. प्रेज लॉर्ड. किती जणांचा विश्वास आहे प्रभू येणार आहे? का नाही देवाला धन्यवाद देऊया आणि त्याची स्तुती करूया. हालेलुया. येशू राजा
बादशाह आ रहा है। तायन सा आवाज, वो शहंशाह हमारे बीच में आ रहा है। क्यों ना उसके आगे हम झुककर उसको सलाम करेंगे। यीशु के आगे हम झुककर सलाम करेंगे। उसके आगे झुककर हम करते हैं सलाम। सब मिलकर यीशु आगे झुककर हम करते हैं सलाम। मुदस्सर हुआ यीशु का कलाम, मुदस्सर हुआ यीशु का कलाम। उसके आगे झुककर हम करते हैं सलाम। यीशु आगे झुककर हम करते हैं सलाम। मुदस्सर हुआ यीशु का कलाम, मुदस्सर हुआ यीशु का कलाम। तो आ रहा है, आ रहा है, आ रहा है। Come on, sing. आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजों का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है। Come on, sing on. Hey, आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजों का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है। उसके अमन से लोग होते दिल शाह। उसके अमन से लोगों के दिल शाह। उसके अमन से लोगों के दिल शाह। वो बंधनों में जकड़ों को करता है आजाद। यीशु बंधनों में जकड़ों को करता है आजाद। उसके अमन से लोगों के दिल शाह। उसके अमन से लोगों के दिल शाह। वो बंधनों में जकड़ों को करता है आजाद। यीशु बंधनों में जकड़ों को करता है आजाद। तो आ रहा है, आ रहा है, आ रहा है। Come on, sing. आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है। वो आ रहा है, शहंशाह आ रहा है, राजा का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है। फरिश्तों के संग जब आएगी बात, वो दुल्हा दुल्हन को ले जाएगा साथ। वो यीशु हमें ले जाने वाला है। फरिश्तों
फरिश्तों के संग जब आएगी सब मिलकर फरिश्तों के संग जब आएगी बारात वो दुल्हा दुल्हन को ले जाएगा साथ यीशु दुल्हा दुल्हन को ले जाएगा फरिश्तों के संग जब आएगी बारात फरिश्तों के संग जब आएगी बारात वो दुल्हा दुल्हन को ले जाएगा साथ यीशु दुल्हा दुल्हन को ले जाएगा Come on, sing
वारा वारा हे वारा वारा हे वारा वारा हे वारा वारा हे वारा 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 बाहुदे 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 तो पवित्र आत्म्याचा वारा बाहुदे वारा 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 बाहुदे 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 तो पवित्र आत्म्याचा वारा बाहुदे तो पवित्र आत्म्याचा वारा बाहुदे ती पवित्र आत्म्याची नदी बाहुदे तो पेंटिकोसच्या दिवसासारखा अग्नी वाहू दे. खाण्यात जोरात टाळून आपण त्या देवाला धन्यवाद देऊया. We welcome you, Jesus. तुझ्या अग्नीबद्दल प्रभा, तुझ्या पवित्र नदीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या सामर्थ्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you, Jesus. Thank you for your presence, Lord. Thank you, fire, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Thank you, Holy Spirit, Lord. Thank you, Jesus. क्यों ना हम अपने आंखों को बंद कर उस खुदा की ओर ध्यान देंगे. आणि आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून अपन देवाच्या सानिध्यात जाऊया. उस यीशु के करीब हम जाएंगे. हम खुद को भूलकर उस यीशु को ग्रहण करेंगे. जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई. फिर एक बार यीशु यीशु तेरे करीब आने से जिंदगी
धन्यवाद देंगे। यीशु धन्यवाद करता रहूंगा, पूरे दिन में कहेंगे मैं धन्यवाद करता रहूंगा। यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 यस लॉर्ड खुदा, हम आपको धन्यवाद देते हैं लॉर्ड। सारी चीज़ों के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। आपके अनुग्रह के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। आपकी महिमा के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। हम आपके नाम की महिमा करते हैं क्योंकि आप राजाओं के राजा हो, क्योंकि आप प्रभुओं के प्रभु हो लॉर्ड। थैंक यू जीसस। आपका प्रेम हमारे लिए काफ़ी है खुदा। अपना प्रेम हमारे लिए तूने जताया, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं यीशुआ। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। वी वर्शिप यू जीसस। सथेरे ना 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 मांदो रबा, सथेरे ना 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 मांदे, शखेरा बांदे रे ना 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 मांदे रे केते के रमांदे, रमांदो रबा रबा शखेरा बाला बाला बांदे। क्यों ना हम अपने आवाज को ऊंचा करके उस प्रभु को हम धन्यवाद देंगे। हम अपने शब्दों से उस प्रभु को हम धन्यवाद देंगे। ताली बजाकर हम उसकी स्तुति करेंगे, ताली बजाकर हम उसको धन्यवाद देंगे क्योंकि वो हम बीच में विराजमान है। वो स्वर्ग छोड़ के हमारे बीच में विराजमान है क्योंकि वो सेनाओं का यहोवा है, वो राजाओं का राजा है, वो उद्धार करता है। खुदा से खुदा को हम धन्यवाद देंगे, उसके नाम को हम ऊंचा उठाएंगे और उसके नाम को हम ऊंचा उठाएंगे। शतेरे ना 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 मांदे, शतेरे ना 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 मांदे रे ना 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 मांदे, शतेरे ना 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 मांदे रे अंदरे ना 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 मांदे रे ना 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 वो शतेरे ना 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 मांदे, शतेरे ना 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 मांदे, शतेरे ना 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 मांदो, शतेरे ना 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 Shandere na 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 mande setere na rabondora na 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 ma shatere na raman setere na 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 mande. Hallelujah. तू यहोवा शालोम है, तू यहोवा राफा है Lord. Thank you Jesus. तू यहोवा जायरा है Lord. तू यहोवा निसी है Lord. तू यहोवा सेकनु है Lord. धन्यवाद यीशुआ। धन्यवाद यीशुआ। Satere na 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 mande, reando rabalaba shatere na 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 rabande, ravondo na 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 ramande shatere na 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 mande, ravondo rabalaba shatere na 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 mande, re na 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 mande satere na 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 rabando, ravolabo shakere na 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 rabande satere na 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 ramande. Retere na 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 la bosha ke tere na 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 mande, satere na 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 la bosha tere na 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 mande। वो स्वर्ग छोड़ के हमारे बीच में विराजमान है। उसके महिमा के बादल हमारे ऊपर है, उसकी छाया हमारे ऊपर है, उसका सामर्थ, उसका अभिषेक हमारे ऊपर है। हमारे अंदर उसका अभिषेक और सामर्थ है।
धन्यवाद यीशु। सारी चीज़ों के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। सारा महिमा सारा आदर हम आपको देते हैं खुदा। धन्यवाद यीशु। हम आपको धन्यवाद देते हैं प्रभू। मी तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उंच करतो प्रभा। झालेली स्तुती आराधना तू अद्भुतरित्या आशीर्वादित केली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। तुझ्या उपस्थितीबद्दल, तुझ्या सानिध्याबद्दल प्रभा, तुझ्या देवदूतांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभा। तू आमचं ओटांचं फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। इथून पुढची वेळ तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो प्रभा। आजचा सभा दिवस तो आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये प्रभा। प्रत्येकाला पवित्रपणे पाळण्यासाठी तू सहाय्य कृपा कर येशूच्या नावामध्ये प्रभा। सर्वांना प्रभा सर्वांना तू आशीर्वादित कर येशूच्या नावामध्ये प्रभा। जे लोक येत आहे प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर। सर्व त्यांच्या मार्गात अडखळण बंधन आम्ही बांधून उद्ध्वस्त करतो येशूच्या नावामध्ये। इथून पुढची वेळ तुझ्या हातात देतो प्रभा। सर्व मान सन्मान गौरव तुला देत प्रभा। आम्ही घटावा आणि तू उंचावा असं होऊ दे येशूच्या नावामध्ये प्रभा। इथून पुढची वेळ तुझ्या हातात देत ही प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केले म्हणून तू आहे आमेन। टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया। प्रेज द लॉर्ड। तर का ना आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती बसूयात। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। झोपलेत का सगळे? एकदा जोरात बोलूयात प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तर खरोखर तर काही सूचना आहेत। मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना आणि बुधवारची उपास प्रार्थना सायंकाळी ठीक 5 वाजता याच ठिकाणी होईल। तर ज्या कोणाला वेळ असेल मी तुम्हाला नम्र विनंती करते की जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही प्रत्येकजण या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकता। प्रेज द लॉर्ड। आपण प्रार्थनेने येऊन आपल्यावरचे बंधनं आणि आपण इतरांचे देखील बंधनं तोडत असतो। प्रेज द लॉर्ड। तर तुम्हाला वेळ असेल तर कृपया करून 5 वाजता तुम्ही या ठिकाणी एकत्रित या। तसंच आपलं शनिवारचं चर्च असतं। आपली शनिवारची आरोग्य सभा असते सायंकाळी ठीक 7:30 वाजता। तर जे कोणी तुमच्या घरामध्ये आजारी असतील किंवा आजूबाजूला आजारी असतील तर कृपया करून जे आजारी असतील त्यांना तुम्ही या ठिकाणी घेऊन या। प्रेज द लॉर्ड। आपला परमेश्वर आरोग्य देणार आहे। तसंच रविवारचं चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी होतं। तर प्रत्येकाला नम्र विनंती आहे की तुम्ही प्रत्येकजण पहिल्या गाण्यापासून इथं उपस्थित राहावा आणि आपल्याबरोबर इतर लोकांना देखील आणा। प्रेज द लॉर्ड। तर सूचना संपलेली आहे तर ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे। तयार आहे का? आमेन। तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची आणि देवाचं वचन सांगतं बोलणारा कोणी मनुष्य नाही तर त्याचा पवित्र आत्मा आहे। निश्चितच पवित्र आत्मा आज आपल्या प्रत्येकाची भेट घेणार आहे। तर का ना आपण प्रत्येक जण एका आशेने बसूयात की आजचं जे वचन येणार आहे ते माझ्यासाठी पर्सनली नीती शिक्षण बोध आणि सुधारणूक असणार आहे। प्रेज द लॉर्ड। तर का ना देवाचे सेवक पुढे येत असताना आपण प्रत्येक जण टाळ्या वाजवून देवाच्या सेवकाचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। प्रेज द लॉर्ड। जोरदार टाळ्या या परमेश्वरासाठी। जोरदार टाळ्या देवाची देवासाठी येशूसाठी टाळ्या। हालेलुया हालेलुया आमेन। बसूया खाली। प्रेज गॉड। आमेन आमेन। थँक यू जीसस। प्रभूला गौरव। हालेलुया। धन्यवाद ईश्वर। प्रेज द लॉर्ड। झाले का स्टेबल? देवाचं वचन आपण ऐकणार आहोत आणि देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आज देव तुमच्यासाठी एक भेट त्याने आणली आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आणि ती भेट कार्य करणारी आहे। हालेलुया। ती भेट तुमचा प्रश्न सोडवणारी आहे। ती भेट तुमच्या गरजा भागवणारी आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आणि प्रियांनो देवाने ती भेट ह्या नवीन करारामध्ये सहज दिलेली आहे। आणि जी गोष्टी सहज देत त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आम्हाला वाटतं की कठीण करून जे आम्ही प्राप्त करतो त्यात मर्म आहे। पण देवाने सर्व काही सोपं केलेलं आहे। हालेलुया। तुमच्या गरजांसाठी तुम्ही तरसू नये, तुमच्या आरोग्यासाठी तरसू नये,
तुमच्या प्रश्न सुटण्यासाठी तरसू नये म्हणून देव एक भेट तुम्हाला देतोय. ऑलरेडी त्याने दिली आहे. पण आम्हाला बायबल सांगतं की अज्ञानाच्या अभावी माझे लोक बंदिवासात जातात. हालेलुया. अज्ञान प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तर आम्ही पुस्तक चाळतो किंवा बुक्स रीड करतो आणि त्याचं उत्तर आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो की ज्या करवे आम्हाला त्या प्रश्नाचं आम्हाला उत्तर मिळेल. आणि ज्यावेळेस उत्तर मिळतं त्यावेळेस आम्हाला आनंद होतो. प्रियानो, तुमचं उत्तर तुमच्या जवळच आहे, तुमच्या अतिजवळ आहे, पण ते आम्ही वापरत नाही. हालेलुया. आम्ही निश्चित अर्थाने आम्ही बऱ्याच गोष्टी वापरतो. हालेलुया. जे दैनंदिन दिवसासाठी तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही वापरतो. हालेलुया. पण एक गोष्ट आम्ही विसरून जातो की की त्या गोष्टीने आमचा प्रश्न सुटणार आहे. हालेलुया. त्या गोष्टीने आम्हाला आरोग्य मिळणार आहे. त्या गोष्टीने आमचा जुनाट प्रश्न जो कधी ना सुटणारा तो एका क्षणात सुटणार आहे. हालेलुया. तुम्ही ऐकताय का प्रियानो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव तुम्हाला त्या गोष्टीचं मर्म सांगणार आहे. आणि म्हणून तुम्ही आजपासून एक गोष्ट परमेश्वर तुम्हाला देत आहे आणि ती म्हणजे त्याचं नाव तुम्हाला देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, एखाद्या ठिकाणी तुम्हाला कामाला लागायचं कोणाचं तुम्ही रेफरन्स देताय, या व्यक्तीने मला पाठवलेलं आहे आणि त्या रेफरन्स खातीर तुम्हाला त्या कामावर रुजू करतात किंवा तुमचं ते काम करतात. त्या नावामध्ये एक जाडपणा आहे, त्या नावामध्ये एक सामर्थ्य आहे की बाबा या व्यक्तीच्या रेफरन्सताई मला या व्यक्तीला कामाला घ्यायचं आहे. नाव किती महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. साधारण व्यक्तीचं नावाचा काही उपयोग होत नाही आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला एक सुपर नॅचरल नाव मिळालेलं आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव मिळालेलं आहे. हालेलुया. त्या नावामध्ये सर्व काही सोपं करून ठेवलेलं आहे आणि म्हणून शत्रू सैतान आम्हाला ते नाव घेऊ देत नाहीये. आमच्या समस्या एवढ्या वाढून ठेवल्यात, आमची चिंता एवढी वाढून ठेवली की ते नाव आम्ही, तुम्ही म्हणता की आम्ही ते नाव घेतो, ते नाव घेण्याची पद्धत असली पाहिजे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की त्याचं नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका. हालेलुया. बायबल सांगतं की त्याचं नाव व्यर्थ घेऊ नका, कारण त्याचं नाव एकदम प्रशस्त आहे, त्याचं नाव एकदम पवित्र आहे आणि त्याचं नाव कार्य करणारं नाव आहे. त्या नावाचा उपयोग तुमच्या गरजांसाठीच उपयोगात आणला पाहिजे. त्या नावाने तुमचा प्रश्न सुटला पाहिजे, त्या नावाने तुम्हाला आरोग्य मिळाले पाहिजे, त्या नावाने तुमची चिंता दूर व्हायला पाहिजे. हालेलुया. तुम्ही कुठल्या चिंतेने ग्रस्त आहात, कुठल्या प्रश्नाने ग्रस्त आहात, तर प्रियांनो, देवाने सोपं केलं की येशू हे नाव त्या परिस्थितीचं उत्तर आहे. हालेलुया. येशू नावात सर्व काही पूर्ण होतं प्रियांनो. ज्यावेळेस येशू ख्रिस्त 2024-25 वर्षापूर्वी दस्तमार होता, तो म्हटला आता सर्व काही पूर्ण झाले आहे. हालेलुया. योहान शुभवर्तमान 17 अध्यायामध्ये असं सांगतो की तू दिलेली सर्व गोष्ट मी आता पूर्ण केलेली आहे. पित्या, आता तू माझं गौरव करून घे. पित्या म्हणतो मी ते गौरविलं आहे. हालेलुया. गौरवाचं नाव आम्हाला मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ते गौरवाचं नाव तुमची चिंता, तुमचं हित करणार आहे, तुमची चिंता काढणारं ते नाव आहे प्रियांनो. आज त्या नावाचा तुमच्या कानामध्ये ते नाव गुंजू द्या की येशू ही नाम सब कुछ करने के लिए समर्थ है. हालेलुया. बायबल सांगतं की येशू ख्रिस्त ज्ञानाने आणि कृपेने परिपूर्ण झाला प्रियांनो. जर तुम्ही ज्ञानाने उन्हा आहे तर बायबल सांगतं येशू हे ज्ञान आहे आणि येशू हे नाव मी वापरतो आमच्या परीक्षेमध्ये, आमच्या अभ्यासामध्ये. मी तुम्हाला सांगतो व्यक्तीतील त्या ठिकाणी हुशार झाल्याशिवाय राहणार नाहीये. अशा त्या नावात सामर्थ्य आहे प्रियांनो. मला हे काम जमत नाहीये, फक्त ते काम नाही जमत असं बोलून चालू की बायबल सांगतं की विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. तुम्ही ऐकताय का प्रियानो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
अनेकदा तुम्ही ह्या नावाबद्दल ऐकलंय, पण आज हे नाव काहीतरी आगळं वेगळं करणार आहे. आज हे नाव तुमच्या परिस्थितीला उत्तर देणार आहे. आज हे नाव एक अग्नीने भरलेलं नाव आहे. आज हे नाव सामर्थ्याने भरलेलं नाव आहे. प्रियानो, या नावामध्ये सर्व परिस्थिती निवारण होते. प्रियानो, हालेलुया. प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय 12 वचन. प्रेषित 4 अध्याय 12 वचन. आणि नंतर योहान 14, 13, 14 वचन वाचूया. ऐका. हा, प्रेषित 4:12. आणि तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही. तारण कोणाकडून नाही. कारण जेणेकरून आपले तारण होईल. आपला प्रश्न सुटला जाईल. जेणेकरून माझा प्रश्न सुटला जाईल. पुढं असे दुसरे कोणतेही नाव, असे दुसरं कुठलंही नाव आकाशामध्ये, स्वर्गामध्ये असं कुठलंही नाव आकाशाखाली व मनुष्यामध्ये दिलेले नाही. बस प्रियानो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज देव तुमच्या ह्या गोष्टी संगती बोलत आहे की बायबल सांगतं की आकाशामध्ये, पृथ्वीमध्ये असं कुठलंच नाव नाही की ज्या नावामध्ये तुमचा प्रश्न सुटला जाईल, ज्या नावामध्ये तुमचं तारवलं आहे. एकच नाव दिलेलं आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. हालेलुया. जर तुमच्या प्रार्थनेत जर येशूचं नाव आहे तर लक्ष देऊ नका, ती प्रार्थना मान्य केली गेलेली आहे. हालेलुया. जर त्या प्रार्थनेमध्ये येशूचं नाव तुम्ही सतत घेताय की प्रभू येशूच्या नावात ही गोष्ट मी मागतो, प्रभू येशूच्या नावात ही गोष्ट घडली पाहिजे, तर मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट लगेचच घडल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, कारण ते नाव प्रशस्त नाव आहे. ते नाव अग्नीने भरलेलं नाव आहे. ते नाव सामर्थ्याने भरलेलं नाव आहे. आणि त्या नावामध्ये सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात. हालेलुया. हे नाव ज्या वेळेस तुमचं तारण झालं त्यावेळेस ते नाव तुमच्या अंतःकरणात आलेलं आहे. ज्यावेळेस तुमचा उद्धार झाला त्यावेळेस ते नाव तुमच्या मुखात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही काय करू, त्याचं नाव आम्ही व्यर्थ नाही करणार, पण आमच्या गरजेच्या ठिकाणी, आमच्या समस्यामध्ये, आमच्या चिंतेमध्ये, आमच्या काळजीमध्ये, आमच्या प्रॉब्लेममध्ये येशू नाव, येशू नाव, येशू नाव, येशू नाव हम बोलेंगे और हमारा काम फतेह हो जाएगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, 14 अध्याय 13-14. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे. हालेलुया. बघा, येशू नावामध्ये पित्याचं गौरव आहे. हालेलुया. म्हणून ते नाव आम्हाला देण्यात आलेलं आहे. आम्ही येशूचं नाव का घेतो की त्याद्वारे पित्याचं गौरव होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू नाव यासाठी घ्यायचं आहे की आम्हाला त्याचं गौरव करायचं आहे. हा, पुढं. म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल, आमेन, जे काही माझ्या नावाने, जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, ते मी करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी प्रियानो, देवाने तुम्हाला 2025 वर्षापूर्वी एक नाव दिलेलं आहे आणि ते नाव फार महत्वाचं आहे. तो म्हणतो की जे काही माझ्या नावाने पित्याकडे विनंती कराल ते मी करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू म्हटला, अरे आम्ही एकदाच प्रार्थना केली म्हणून नाही, आम्ही 2दा प्रार्थना करू, 3दा प्रार्थना करू, महिनाभर प्रार्थना करू. ते नावामध्ये प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. हालेलुया. आत्ताच वर्षीमध्ये सांगण्यात आले की तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे. ते नाव का लिहिण्यात आलं आहे, कारण येशू या नावात आमचं तारण झालेलं आहे आणि येशू नावात आमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, ज्यावेळेस शिष्य भूते काढून आले, चिन्ह चमत्कार करून आले, येशू त्याला म्हणतो, थांब थांब थांब, ते सर्व माझ्या नावाने झालेलं आहे, पण एक लक्षात ठेव, तुमचे नाव स्वर्गाच्या वहीत किंवा स्मरण वहीत किंवा जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे. याचा आनंद मान, कारण त्या नावामध्ये, येशू नावामध्ये तुमचं तारण झालेलं आहे. हालेलुया. तुम्ही ऐकताय का प्रियानो? दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. हालेलुया. हालेलुया.
तुम्ही तुमच्या समस्येमध्ये नुसतं रडत बसता, तुम्ही तुमच्या चिंतेमध्ये नुसतं काळजी करत बसता. अरे कसं होईल, अरे बाबा तुझ्याकडं एक नाव आहे आणि ते नाव परिस्थिती बदलणार आहे. ते नाव वादळ शांत करणारं नाव आहे. ते नाव मेलेलं जिवंत करणारं नाव आहे. ते नाव अख्खी पृथ्वी हादरून टाकणारं नाव आहे. ते नाव समुद्राला दुभागणारं नाव आहे. ते नाव यार्देन दुभागणारं नाव आहे. ते नाव आकाश आणि पृथ्वीवर स्वरात उंच केलेलं नाव आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू नाव, प्रभू येशू नाव, प्रभू येशू नाव, प्रभू येशू नाव. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती का, तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये हार मानावी म्हणून नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये विजयी व्हावं म्हणून हे नाव दिलेलं आहे. कारण हे नाव 2025 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावर हे नाव विजयी झालेलं आहे आणि ते नाव आहे जीसस, ते नाव आहे यहोवा, ते नाव आहे येशूवा. तुम्हाला विजय देण्यासाठी हे नाव प्राप्त झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी म्हणत नाही की परिस्थिती येणार नाही, मी म्हणत नाही की कठीण समस्या येणार नाही, मी म्हणत नाही की चिंता येणार नाही. मग जर चिंता नाही येणार, मग काळजी नाही येणार, मग संकट येणार नाही, मग त्या नावाचा काही उपयोग नाही. कारण ते नाव यासाठी दिलेलं आहे, ज्यावेळेस तुम्ही समस्येत पडता, ज्यावेळेस तुम्ही चिंतेत पडता, ज्यावेळेस तुम्ही आजारात पडता, ते नाव तुम्हाला आजारातून बाहेर काढेल, ते नाव तुम्हाला वादळातून बाहेर काढेल, ते नाव तुम्हाला काळजीतून बाहेर काढेल. कारण त्या नावामध्ये सामर्थ्य आहे, सामर्थ्य आहे, सामर्थ्य आहे, सामर्थ्य आहे. Hallelujah. Glory to Jesus. Hallelujah. Praise the Lord. एखाद्या मॅनेजरच्या कॅबिनमध्ये जायचं आहे, प्रभू येशूच्या नावात त्या मॅनेजरचा ताबा घे. पण त्यावेळेस आम्ही त्या मॅनेजरच्या भीतीत राहतो. हालेलुया. आम्ही आदर करावा, पण भीती फक्त येशूचीच करावी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भावा मी तुझा सन्मान करतो, मॅनेजर मी तुझा सन्मान करतो, पण ज्याने मला जिवंत दिलं, ज्याने मला आरोग्य दिलं, ज्याने माझ्या पापांची क्षमा केली, ते नाव माझ्याकडे आहे आणि त्या नावाने मी तुझ्या समोर आलेलो आहे. हालेलुया. तू येस म्हण, नो म्हण, मला काय घेणं नाही. कारण मला माहिती आहे माझा देव मला योग्य ठिकाणी कामाला लावेल, योग्य ठिकाणी मला मॅनेजर देईल आणि योग्य ठिकाणी माझा पगार तो वाढवेल येशूच्या नावामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा मुलगा अभ्यास करत नाही, मुलगी अभ्यास करत नाही, डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये जे काही ती बायहॅट करते, जे काही ती शिक्षण करते, येशूच्या नावात येऊ दे. मोठ्याने म्हणा आमीन. म्हणजे होईल काम. येशू नावामध्ये म्हणजे आमेन. येशू नावामध्ये सर्व काही. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून अभ्यास करणार, काही लोक अभ्यास करण्याचं सोडू दे नका. तू म्हणतील मला येशूच्या नावात सर्व काय आहे, मी आता झोपते. तसं करू नका. मी येशूच्या नावात अभ्यास करते, मी येशूच्या नावात अभ्यास करतो, मी येशूच्या नावात मोठे मोठे काय म्हणतात पॅराग्राफ सोडवतो. हालेलुया, हालेलुया. सगळ्यांनी म्हणा जमणार आहे असं, जमणार नाही असं बोलू नकोस. येशू नावात सर्व काही होते. आमेन. मग त्या नावाचा उपयोग काय आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. एखादी भारी वस्तू दिली ती ठेवण्यासाठी दिली नाही, अरे भारी वस्तू म्हणून जपण्यासाठी दिलेली नाहीये. आम्हाला हे नाव सतत वापरण्यासाठी दिलेलं आहे. म्हणा येशू नाव मला सतत वापरण्यासाठी दिलं आहे. आमेन. हालेलुया. किती जण आशीर्वादित होतात आहे प्रियानं. आमेन, आमेन. हालेलुया. ग्लोरी टू जीसस. हालेलुया. 10:47 मार्क. हालेलुया. 10:47 मार्क शुभवर्तमान 10:47. हालेलुया. थँक्यू जीसस. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे. काय? हा नासरेतकर येशू आहे. पार्थ में काय नाव घेतलंय? नासरतकर येशू आहे. अरे तुम्ही अनेकदा वाचलं, अनेकदा तुम्ही ऐकलंय,
पण बार्थमाला आरोग्य कधी मिळतंय, बार्थमाला दृष्टिदान कधी मिळतंय, बार्थमाचा प्रश्न कधी सुटतोय? हा नासरतकर येशू आहे, हा नासरतकर येशू आहे. या नावामध्ये सामर्थ्य आहे, या नावामध्ये मेलेले जिवंत होतात, या नावामध्ये काळजी मिटली जाते, या नावामध्ये समस्या मिटली जाते. म्हणून मी हे नाव माझ्या मुखात घेतो. हा नासरतकर येशू आहे. हा मला पुन्हा दिसण्यासाठी सामर्थ्य देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग काय करत होता तो? हे ऐकून हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला. काय म्हणू लागला? काय म्हणू लागला? कठीण परिस्थितीमध्ये काय म्हणायचं आहे? कठीण परिस्थितीमध्ये कुणाचं नाव नका घेऊ, नवऱ्याचं नाव घेऊ नका, बायकोचं नाव घेऊ नका, कुठल्या गोष्टीचं नाव घेऊ नका. एकच नाव घ्या, येशू नाव, येशू नाव, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, सर्वसमर्थ नाम, ओ काळजी मिटावणार नाम. हालेलुया. यीशु नाम में चंगाई है, यीशु नाम में सामर्थ है, यीशु नाम में बरकत है, यीशु नाम में स्वर्ग है. देखो इस नाम में हम स्वर्ग भी पोचते हैं. या नावाने आम्ही स्वर्गात राहू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं इफिसकराच्या पत्रामध्ये की मी ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गात बसवलो गेलेलो आहे. बघा आज आम्ही ख्रिस्तामध्ये स्वर्गात आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय का प्रियानो? देव तुमच्या अगदी बोलत आहे. काय मोठ्याने बोलला? हालेलुया. अहो दावीद पुत्र येशू. अहो दावीद पुत्र येशू. सगळ्यांनी म्हणा, 10 वेळा म्हणा, अहो दावीद पुत्र येशू. आवाजच येत नाही, आवाजच जात नाही. मोठ्याने म्हणाला. नाही प्रश्न सुटणार, नाही प्रश्न सुटणार. नाही दावीद पुत्र येशू. अहो दावीद पुत्र येशू. ओरडणारे भरपूर आहे तो, पण असं ओरडा की देव थांबला पाहिजे. हालेलुया. चला कोण ओरडतं आपण बघूया. जाऊ द्या, काय व्हायचं होऊ द्या. चला 1 2 गो. येशू. हालेलुया. काय लोक म्हणतील? लोक तुला आंधळ ठेवतील, येशू तुला आंधळ्यातून बरं करल. हे तुझी परिस्थिती बदलेल. हालेलुया, हालेलुया. बार्थमायला लोक थांबवत होते. अरे थांब, काय ओरडतो, काय किंचाळतो? हा, तुला कळत नाही का? का ओरडतोय, काय किंचाळतोय? तुला समजत नाही का? हालेलुया. अरे तू मला दाब नाही तर काहीतरी कर. तुझ्या दाबण्याने आणि तुझा तू माझा अपमान करण्याने माझी परिस्थिती बदलणार नाहीये. मी आता माझी लाज सोडतो आणि म्हणतो, हो दावीद पुत्र माझ्यावर दया करा, हो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. कारण तूच माझा प्रश्न सोडवणार आहे, तूच माझी चिंता दूर करणार आहे, तूच माझी काळजी मिटवणार आहे, तूच माझ्या लेकरांचं हित करणार आहे, तूच मला दारिद्र्यातून उकरड्यावर महालात बसवणार आहे, तूच मला चांगलं काम देणार आहे, तूच माझी परिस्थिती बदलणार आहे, तूच माझा अपमानाचा सन्मानात रूपांतर करणारा माझा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय बॅटरी चार्ज झाली का? नाम में सामर्थ्य है ना. हालेलुया. नाम में सामर्थ्य, बोलो नाम में सामर्थ्य. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं करायचं आहे? दावीद पुत्र येशू, जा आतल्या खोलीत आणि त्याचं नाव घेत बसा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव घेऊन प्रार्थना करा. मला माहित नाही प्रभू, तुझं नाव आम्हाला जागा देण्यासाठी समर्थ आहे. तुझं नाव मला गाडी देण्यासाठी समर्थ आहे.
हा याच्या बाबतीत लय आमेन आहे बाबा. तुझं नाव आम्हाला घर देण्यासाठी समर्थ आहे. म्हणा आमेन म्हणा. आज तुमचाच फायदा होऊ द्या. हा हालेलुया. तुझं नाव मला चांगली नोकरी देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. तुझं नाव मला इन्कम वाढवण्यासाठी समर्थ आहे. तुझं नाव माझी जीभ जी जड आहे ती सरळ करण्यासाठी समर्थ आहे. नाव घ्या आणि आपला प्रश्न सोडवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष देऊ नका. पैशाने आमचा प्रश्न सुटत नाही. पैशाने प्रॉपर्टीने आमचा प्रश्न सुटत नाहीये. ज्याने प्रॉपर्टी निर्माण केले, ज्याने मनुष्य निर्माण केले, ज्याने विश्व निर्माण केलं, त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. ते नाव आम्हाला उकड्यावरून काढतं आणि महालात बसवतं. ते नाव आम्हाला गरिबीतून काढतं आणि आम्हाला श्रीमंत करतं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेरे गरीबी को दूर करके उससे मुझे धनवान किया. वो नाम है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. वाचूया. रोमकरासपत्र 10वा अध्याय आणि 9व वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात काय जवळ आहे आपण पाहत आहोत. सगळ्यात काय जवळ आहे आणि जे जवळ आहे तेच लांब आहे. है ना. बघा आता तुमच्याकडे जवळचे लोकच लांब आहेत. हालेलुया. ज्यांना तुम्ही जवळ 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 म्हणता ते शेवटी तुमचं जावळ काढतात प्रियानो. हा पुढं वाचा. की येशू प्रभू आहे. येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील, सतत आपल्या मुखामध्ये येशूचं नाव घेशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, देवाने त्याला मरणातून जिवंत केले असं आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील, आमेन. पुढं तर तुझे तारण होईल. तर तुझा प्रश्न सुटला जाईल. म्हणून बार्थमा ओरडतो, अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. ओ दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. तुम्हाला सांगतो बार्थमाचा धंदा मस्त चाललेला आहे. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, पण त्या धंद्याने त्या पैशाने त्याचा आंधळ पण घालवलं नाहीये. पण एक नाव त्याला मिळालं आणि ते नाव काय होतं. बार्थमाने तिथं सगळा पैसा फेकून टाकला. सर्व ते धंदा फेकून टाकला आणि येशूच्या मागे चालू लागला आणि म्हटला की हो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. कारण मी जी भीक मागतो, जे पैसे आहे ते माझा अंधत्व घालवणार नाही, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझा अंधत्व घालवल आणि नासरत कर येशूच्या नावावर. दावीद पुत्र माझ्यावर दया करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देव तुम्हाला वैयक्तिक श्रीमंत करण्याचा प्रयत्न करतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर अपेक्षा लोकांकडून केलं तर अपेक्षा भंग होईल, पण तुम्ही अपेक्षा जर देवाकडून पूर्ण केलं तर ती अपेक्षा कधीच भंग होणार नाहीये. ती अपेक्षा नेहमी सक्सेस सक्सेस आणि सक्सेस होणार आहे. अहो त्याच्या नावाचा उपयोग तर करून बघा. हालेलुया. ते नाव तुम्हाला खालून आणि वर घेऊन जाईल प्रियानो. काय तुम्हाला वाटतं बार्थमय ज्यावेळेस आंधळपण गेलं, जा तुझ्या विश्वासाने तुला प्राप्त हो. बायबल सांगतं बार्थमयने ते सगळे पैसे, ती झोळी, तो कटोरा तिथंच फेकला आणि येशूच्या मागं चालू लागला. तो म्हटला अरे बाबा, ज्याने आंधळ्यांचे डोळे उघडले अशाच्या मागच चांगलं हित आहे आणि त्याचं नाव रात्रंदिवस घ्या. म्हणून देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा म्हणजे त्याचं नाव घेऊन धावा करतात. त्यांचं तो ऐकणार नाही का? त्यांच्याविषयी तो विलंब करेल काय? हालेलुया. किती ऐकताय? हालेलुया. बोलो इस नाम में सामर्थ्य है. हालेलुया. काय जवळ आणि काय लांब हेच कळत नाही. अहो येशू नाम जवळ आहे. यीशु नाम में चंगाई है. यीशु नाम में सामर्थ है. यीशु नाम लेके तो देखो कि आपकी परिस्थिती बदलने के लिए वो समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. तो म्हणतो तुझ्या मुखात, पुन्हा ते वाच रोमकरासपत्र ऐकून घ्या आणि समजून घ्या. हालेलुया. की येशू प्रभू आहे हा असे जर
तू आपल्या मुखाने कबूल करशील. आपल्या मुखात त्याने नाव दिलेलं आहे, कुठं दिलेलं नाहीये, तुझ्या खिशात ते नाव नाहीये, पण लक्ष देऊ नये का, ते नाव तुझ्या तोंडात दिलेलं आहे आणि त्या तोंडात ते नाव आम्हाला वापरायचं आहे. येशू नाव, येशू नाव, येशू नाव, येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम आणि येशू नाम. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या नावात सामर्थ्य आहे प्रियांना. हालेलुया. तुम्हाला ती घटना माहिती आहे, प्रसंगी कृती 3 अध्याय 6 वचन, की एक लंगडा भिकारी त्या ठिकाणी बसला असताना पेत्र म्हणतो, मी माझ्याकडे पैसा काहीच नाहीये, पण ते नाव मी घ्यायला जातोय. हालेलुया. ते नाव मी घ्यायला जातोय, माझ्या प्रार्थनेमध्ये मी ते नाव निरंतर घेत आहे आणि ते नाव म्हणजे येशू नाव आहे. ओ बायबल सांगतं, प्रार्थनेच्या वेळेस योहान आणि पेत्र मंदिरात चालले होते. अगोदर वैयक्तिक प्रार्थनेमध्ये त्याने नाव घेतलं, वैयक्तिक प्रार्थना करून ते मला वाटतं सार्वजनिक प्रार्थनेसाठी ते बाहेर गेले, मंदिरात गेले आणि जाता जाता ज्या नावात ते चालले होते ते नाव, त्या नावाने त्याला थांबवलं. म्हटलं की पेत्र, मला याला बरं करायचंय माझ्या नावाने. हालेलुया. जर तुम्ही सतत त्याचं नाव घेताय तर लक्ष नाही का, जो तुमच्या समोर कोणी आजारी असेल, समस्येत असेल, तर तुम्ही त्याचं नाव घेऊन प्रार्थना करू शकता आणि त्याचा आजार एका क्षणात बदलू शकतो, एका क्षणात त्याचा आजार जाऊ शकतो. ओ तो मरणातून बाहेर येऊ शकतो. असं ते प्रेशस नाव आहे. म्हणून पेत्र जात असताना मला वाटतं 3 अध्याय 6 वचन सांगितलं. ऐका, पेत्र 3 अध्याय 6 वचन. पेत्र, मग पेत्र म्हणाला, प्रसंगी कृत्य, हा हा, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, माझ्याकडे सोनं रुपये नाहीये, पण जे आहे ते तुला देतो, जे आहे ते तुला देतो. वो कल भी था, वो आज भी है, वो परसों भी है. वो कल भी था, वो आज भी है, वो परसों भी है. वो कल भी है, वो आज भी है, वो परसों ये. जो नाम सदैव नाम है, जो मिटने वाला नाम नहीं है, जो कार्य करने वाला नाम है, जो आशीष देने वाला नाम है, जो छुटकारा देने वाला नाम है, जो चंगाई देने वाला नाम है, वो यीशु नाम है. यीशु नाम है और यीशु नाम है. Praise the Lord. क्या तुम सुन रहे हो? हालेलुया. आज इस नाम की गूंज आपके कानों में सुनेगी. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम और यीशु नाम. हा वाचा. हालेलुया. नासुरे येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. अरे काय जोरात बोलती. व्हेरी गुड. हा बोल. आज पण टच झाला तुला. बोल. हा हालेलुया. हा, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावात चालू लाग. आमेन. पुढं ऐका. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. ओके. तेव्हा त्याची पावले व त्याची घोटे यात तत्काळ बळ आले. कुठल्या नावाने बळ आले? पेत्राच्या नावाने नाही, सोनं रुपये नाही, प्रॉपर्टी नाही. एक नाव, जे नाव सर्व नावाहून श्रेष्ठ नाव आहे. ते नावामध्ये सामर्थ्य आहे. त्या नावामध्ये, त्याच्या घोट्यामध्ये, त्याच्या पायामध्ये ताकद आली. जर तुम्ही अशक्त आहात, तर तुम्ही कमजोर आहात, ते नाव घ्या, ते नाव घ्या. ते नाव तुमची कमजोरी, ते नाव तुमचं टेन्शन, ते नाव तुमच्या सर्व परिस्थिती बदलण्यासाठी समर्थ आहे. येशू नाम, येशू नाम, येशू नाम, येशू नाम. हालेलुया. 10 वर्षापूर्वी मी आणि ब्रदर निलेश एका मीटिंग मध्ये गेलो होतो. शिक्रापूर या ठिकाणी मीटिंग होती. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी एक पॅरालिसचा व्यक्ती आला. प्रेज द लॉर्ड. वाकवर घेऊन आला. हालेलुया. देवाच्या आत्म्याने सांगितलं की याच्यासाठी प्रार्थना कर येशूच्या नावात. हालेलुया. मला माहित नाही सगळे होते का नव्हते, पण मी ती घटना तुम्हाला सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणलं की हे 2025ला झालंय. नाही, हे 10 वर्षापूर्वी माझ्याद्वारे, माझी काही लायकी नसताना माझ्याद्वारे एक पॅरालिसचा व्यक्ती वाकर सोडून पळत पळत गेला. येशूच्या नावात तो चालू लागला. प्रियाला आठवतं काय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस नाम में हार्ट का होल बुझ गया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. काय नाही ती साक्ष घेऊ. ये इथं, ये जवळ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
आमेन. किती चांगला आहे. हालेलुया. किती वर्षाची होती आणि किती वर्षाची झाली. हालेलुया. 2009 मध्ये मंडळीची सुरुवात गौरवांगण बिल्डिंगमधून आम्ही त्या ठिकाणी एक शेळके फॅमिली होती. त्या शेळके फॅमिलीमध्ये आम्ही प्रार्थना घेत होतो. 25 डिसेंबरचा तारीख होती, ख्रिसमस होता आणि त्या ठिकाणी ही लेकरू, आता लेकरू नाही आलंय पण आता ते लेकरू होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तिच्या हृदयाला होल होतं. हालेलुया. डॉक्टरनी किती लाख रुपये सांगितले? 3 लाख रुपये सांगितले की ऑपरेशन करा. हालेलुया. पण गॅरंटी नाहीये. पण त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती बरोबर नव्हती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण विश्वासाने ते त्या ठिकाणी आला आणि मी आणि वैशाली तिच्या छातीवर हात ठेवला आणि नासरतकर येशूच्या नावात आम्ही म्हटलं हिच होल जे झालेलं आहे हृदयाला ते बुजलं जाऊ दे. आणि ते बुजलं गेलं आहे. लक्ष द्या. 2009 मध्ये ही मुलगी बरी झालेली आहे आणि आज तिला कुठलाही हार्टचा त्रास नाहीये. आज ती नासरतकर येशूच्या नावात बरी आहे. तुमच्या समोर ही आज बरी आहे. आज ती चांगली कामाला आहे. आज तिला 30,000 पगार आहे. आज ती चांगली कामाला आहे. ती टीम लीडर आहे. जे काय आहे पण नासरतकर येशूच्या नावात ती आहे. हे खरं आहे काय? नासरतकर येशूच्या नावात. नासरतकर येशूच्या नावात. आज मी किती वर्षाची आहे? 22. 22 वर्षाची आहे. मी आज 22 वर्षाची आहे आणि मला कुठलाही त्रास नाहीये. माझं हृदयाचं होल येशूच्या नावामध्ये बरं झालेलं आहे. आज मला कुठलाही त्रास होत नाहीये. आणि आज मला कुठलाही त्रास होत नाहीये. सर्व गौरव प्रभू येशूला. सर्व गौरव प्रभू येशूला. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यीशु कल भी है, आज भी है और सदैव रहेगा. नाम लो, अपना काम फतेह करो. बल्ले 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 यीशु तेरी बल्ले बल्ले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा यीशु जेव्हा एकदा आरोग्य देतो ते परत कधीच काढत नाही. हालेलुया. बोलो यीशु नाम में सामर्थ्य है. फिर बाजू वाले को बोलो क्यों चिंतित में है? का चिंता करती? बोला. तुला काय माहित भाई माझ्या डोक्याला किती प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं ते बाजूला ठेव. येशू नाव घे. येशू नाव घे. येशू नाव घे. बोल. ज्यावेळेस एखादा आम्ही आता दुसरी घटना सांगतो. कोल्हारमध्ये आमची मीटिंग होते. आम्ही कोल्हारमध्ये आम्ही टीम घेऊन गेलो होतो आणि 7 मुखे आणि 7 बहिरे. ते एकच 7 मुखे आणि 7 बहिरे. हालेलुया. निलेश दादा झोपायला गेले. हालेलुया. पण देवाने त्यांना झोपू दिलं नाहीये. 7 मुखे मुसलमान फॅमिलीचे 7 मुखे आणि 7 बहिरे त्यांना घेऊन आले. आम्ही सगळेजण प्रश्नात पडलो आता कसं काय करायचं. पण देवाच्या आत्म्याने सांगितलं की येशू नावामध्ये मुखे बोलतात, येशू नावामध्ये बहिरे ऐकतात. हालेलुया. माझ्याकडून फक्त 1 का 2 बरे झाले पण ताईकडून 4-5 बरे झाले. हालेलुया. आणि त्यांनी काय नाव घेतलं? त्यांना पहिलं नाव घ्यायला लावलं येशू. बोलो येशू. ते बोललो येशू 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 येशू. कोल्हारच्या मीटिंग मध्ये 7 बहिरे 7 मुखे येशूच्या नावावर जागेवर बोलवलं. एवढं सामर्थ्य येशूच्या नावात आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला ऊर्जा मिळाली का आता? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही आलो होतो असं 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 पण येशूच्या नावात सामर्थ्य सामर्थ्य सामर्थ्य. त्याच्या नावात सामर्थ्य हाय हाय.
प्रेज द लॉर्ड. बोला बाजूला खचू नको, गिव अप करू नको, येशूचं नाव घे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जणांना या नावाचा उपयोग करायचा आहे? आमेन. प्रेषित 9:34. प्रेषित 9 अध्याय 34 वचन. त्याला पेत्राने म्हटले, हा एनियास, एनियास. येशू ख्रिस्त तुला बरे करत बघा, आहे. पेत्राला या नावाचा अर्थ माहितीये ना. आज मंडळी, देव तुम्हाला तुमच्या प्रार्थनेमध्ये, तुमच्या उपासनामध्ये, तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये एक नाव देत आहे. आणि जसं पेत्र नाव घेतोय तसं तुम्ही नाव घ्या. हालेलुया. आपल्या घरच्यांचे नाव कमी घ्या. एकदा मी एका सेवकाच्या घरात होती. एक कुत्री होती जुली नावाची. त्याच्या मुलीला ए जुली, ए जुली, अरे म्हणजे एवढं नाव ते तोंडात बसलेलं असतं. प्रेज द लॉर्ड. मग सतत हे नाव जर आम्ही घेतलं की त्या नावामध्ये सामर्थ्य आहे, त्या नावामध्ये चंगाई आहे. मला माहित नाही प्रभू, तू म्हटलं आहे की कठीण परिस्थितीमध्ये ओ तू विचार करू नको, टेन्शन घेऊ नको. कठीण परिस्थितीमध्ये फक्त माझं नाव घे आणि जे काम होत नाहीये ते काम होणार आहे. प्रेम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समोरचा व्यक्ती ऐकत नाहीये, त्याला ऐकण्याचं सामर्थ्य कधी येईल? ज्यावेळेस तुम्ही येशूचं नाव घेता. प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय प्रियानो? हा. एनियास सॉरी, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे. हा. पुढं उठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर. तो पक्षघाताने पडलेला आहे, पक्षघाताने पडलेला आहे. तो कधीच चालला नाहीये. पण येशूचं लक्ष पेत्राच्या द्वारे गेलेलं आहे प्रियानो. कारण पेत्रामध्ये जो आहे तो सर्व समर्थ आहे. हालेलुया. जगात जो आहे, जो तुमच्यात जो आहे तो सर्व समर्थ आहे. तो तुमची परिस्थिती बदलणार आहे. तुमचं काम आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पण होणार आहे. कारण ते काम डेफिनेटली काम करणार आहे आणि ते यशस्वी काम करणार आहे आणि ते टिकणारं काम करणार आहे. नाव घ्या आणि आपलं जीवन आशीर्वादित करा. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, ज्यावेळेस गल्ल्याच्या समोर दावीद होता त्याने काय केलं प्रियानं? बघा, पहिले शमूएल 17 अध्याय आणि तो 45 वचन. हालेलुया. ओके. 17 वर्ड्स 45. हालेलुया. तेव्हा दावीद त्या बलिष्ठाला म्हणाला, दावीद त्या शत्रूला म्हणाला, तू तलवार भाला. बघा, नाव घेतोय. म्हणा, तलवार भाला हा व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास. हा. 3 नाव. काय नाव आहे? म्हणा, तलवार, ढाल आणि बर्ची. ढाल नाही, भाला. बरं, भाला. तुम्हारा हो भला, यीशु नाम से तुम्हारा हो भला. प्रेज द लॉर्ड. आपल्याला लोक आशीर्वाद करायचं की भिकारी काय म्हणतो? द्या. दिल्यावर म्हणतो भला, नाही दिल्यावर तर हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या देण्याने, त्याच्या आशीर्वादाची आम्हाला गरज नाही. आम्ही ऑलरेडी आशीर्वादित आहोत. वी आर ऑलरेडी ब्लेसेड पर्सन. हालेलुया. हा. पुढं. पण इस्रायल सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. पुढं. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने, त्या सेनाधीश परमेश्वर यहोवाच्या नावाने, त्या सेनाधीश परमेश्वर यहोवाच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. मी तुझकडे आलो आहे. तू किती भारी आहे, तू किती बलवान आहे मला माहित नाहीये. हालेलुया. मी तुझ्यासमोर कच्चा आहे, मी तुझ्यासमोर एक कुमार आहे, पण लक्ष देऊन जो माझ्यात आहे तो सर्व समर्थ आहे. हालेलुया. हा. पुढं. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. काय कॉन्फिडन्स आहे. हालेलुया.
ज्याला या नावाचा अर्थ माहिती आहे ना, तो कुठल्याही परिस्थितीला घाबरत नाही. हालेलुया. होऊ द्या, काय त्रास होता होऊ द्या, काय चिंता येते येऊ द्या, काय पण प्रॉब्लेम येऊ द्या, हो नाही घाबरणार. हालेलुया. कारण देवाने आम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये का खचता? तो म्हणतो खचू नका, तर माझ्या नावाने प्रार्थना करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अरे मोशे काय प्रार्थना करत बसलाय, काय धावा करत बसलाय? उठ, त्या समुद्रावर माझ्या नावाने काठी उभार. नासरतकर येशूच्या नावाने समुद्र दुभागला जा. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय प्रियानो. आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की गल्ल्याचा वध त्याने करून टाकला. प्रियानो, परिस्थिती डाऊन होणार, परिस्थिती डाऊन होणार. सगळं म्हणा, तुमच्या माझ्यावरची परिस्थिती, समस्या डाऊन होणार. हालेलुया. तुम्ही ऐकताय प्रियानो. आमेन. हालेलुया. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय. धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. थँक यू जीसस, थँक यू जीसस. फिलिप्पी त्यातलं 5वं वचन आहे का? अशी जी चित्तवृत्ती. नाही नाही, थांब जरा. 9वं वचन. यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले. अति उंच केले. एकच नाव उंच आहे, एकच नाव उंच आहे आणि तेच नाव तुम्हाला उंचावर घेऊन जाईल. आज तुम्ही खाली आहे ना, फक्त येशूचं नाव घ्या, तुम्हाला उंचावर 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 घेऊन जाईल. पैसा तुम्हाला उंचावर घेऊन जाणार नाहीये. पैसा आज और कल नहीं है, पर यीशु नाम कल भी था, आज भी है और हमेशा रहेगा. यीशु नाम में सामर्थ्य है, यीशु नाम में सामर्थ्य है और यीशु नाम ही आपको ऊंचा करेगा. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हाँ. आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. बापरे, श्रेष्ठ नाव कोणाचं आहे? येशू नाम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. येशूचा शत्रू त्याचं नाव कसं घेतो बघायला. मार्क शुभोधन 5वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन ऐका. 6 आणि 7 वचन, 6 आणि 7 वाचूया. आमेन. धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड. Oh, glory to Jesus. येशूला दुरून पाहतात. कुणाला पाहता? येशूला. बघा, नाव त्या ठिकाणी रेखाटलंय, नाव त्या ठिकाणी उच्चारलंय. येशूला दुरून पाहता. तो धावत आला, तो धावत आला व त्याच्या पाया पडला. अरे, शत्रू पाया पडतो जर तुम्ही त्याचं नाव घेत, तर शत्रू एका वाट्याने येतो आणि 10 वाट्याने पळून जातो, पळून जातो, पळून जातो. हालेलुया. तुम्हाला टॉपला जायचं आहे, येशू नाव घ्या. येशू नाव तुम्ही फार कमी वापरताय. हालेलुया. सबसे ऊंचा है प्रभु येशू तेरा नाम. वाचा. आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, मोठ्याने ओरडून म्हणाला. अरे, भूत मोठ्याने ओरडतात आणि आम्ही जिवंत आहे. आम्ही येशू, येशू. शत्रु उसका नाम चिल्ला कर लेते हैं और उनके बेटी बेटा यीशु. कैसा नाम लेते हैं? यीशु. हालेलुया. तुमचा मुलगा शर्यतात आल्यानंतर
तुम्ही मोठ्याने काय म्हणणार? हा मेरा बेटा ना शरीयत में पहला आया. खाली नाम लेता है हर्ष. हर्ष तो पहला आया ना. कैसे तुम जोश करेंगे? हर्ष, हालेलुया, तू पहिला आया. सगळे लोक बघतील हालेलुया, ही हर्षची आई आहे म्हणून हालेलुया. आणि मग येशू नाव घ्या ना, लोक बघतील हा येशूचा फॉलोवर आहे, हा येशूचं नाव घेणार आहे. येशू, येशू, येशू. हालेलुया. शत्रू मोठ्याने घेतोय. तुम्हाला माहिती का, शत्रूची पण विनंती देवाने ऐकली. बघ ना येशू, मला छळू नको. प्रार्थना ऐकली बर का. आम्हाला त्या अग्निकुपात टाकू नको, कारण देव प्रार्थना ऐकणार आहे. प्रेज द लॉर्ड. अरे जो शत्रूची प्रार्थना ऐकतो तो म्हणतो मला अग्निकुपात टाकू नको, मला त्या डुकरामध्ये पाठवून दे. काय म्हटला येशू? काय म्हटला? जा. प्रेज द लॉर्ड. भूते ओरडून म्हणतात. काय म्हणतात ग ओरडून? हे येशू, हो येशू, परात्पर देवाचा पुत्र, परात्पर देवाचा पुत्र, तू मध्ये का पडतो? तू मध्ये नको ना पडो. पुढं मी तुला देवाची शपथ घालतो, मी तुला विनंती करतो, मला छळू नकोस, मला त्रास देणं. येशू नाव घेतलं की शैतान पळाला, त्याला त्रास झाला समजायचा. हालेलुया. 2-3 दिवस प्रियांनो एका व्यक्तीला भूत लागलं होतं बघा, ऐका. आणि तो आपल्या इकडं आला आणि त्या संगती बोलवलं, तू कोण आहेस? आधी कुठली भाषा बोलवत होतं तेच कळत नव्हतं. मग तो बोलू लागला हिंदीमध्ये, मैं रमेश हूं. बोला रमेश कौन? बोले रमेश ने सुसाइड किया. त्याला म्हटलं तूच करायला लावलं ना? म्हटलं हा, मैंने उसको किया. त्या एखाद्या जीवला तू काय घेतलंस रे? त्या रमेशला मारून तुला काय मिळालं? तो म्हणतो मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी ते केलंय. आधी अगोदर मला डेअरिंग नव्हतं, मी भूताला खूप घाबरायचो. पण ज्यावेळेस नाव मिळालं ना, अभि वाटला का ताई? येशू नाव. त्याला म्हटलं अरे फसव्या, सुसाईड करणाऱ्या आत्म्या, त्याला सोड येशूच्या नावात. त्याच्यामध्ये का घुसला की त्याला पण तसंच करायचंय. तुम्ही घाबरू नका. तुमच्यावर त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान नाव आहे, ते प्रभू येशू नाव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 2-3 महिने स्ट्रगल मध्ये होता, आता तो मुक्त आहे येशूच्या नावात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा जाऊन पुन्हा आला. तो म्हटला यांनीच मला परत बोलवलं. म्हणून सैतानाला छिद्र देऊ नका आतमध्ये येण्यासाठी. येशू नावात ते बुजून टाका प्रियानो. येशू नावाचं कव्हरिंग करा. येशू नावात प्रार्थना करा. येशू नावात सामर्थ्य आहे. येशू नावात चिंता दूर होते. येशू नावात तो म्हणतो अरे परात्पर देवाच्या पुत्रा, मला छळू नको. येशू नाव एवढं प्रेशस आहे आणि एवढं भारी आहे प्रियानो. लय भारी, लय भारी आमचा येशू, लय भारी. वापरा ना नाव. का रडत बसताय? सांगा, वापरा ना नाव. का रडत बसताय? हालेलुया. जरी तुझं शिक्षण झालं नाहीये तरी ते नाव तुला टॉपला घेऊन जाईल आणि असा जॉब देईल
की तू पाहत राहशील, कारण तो ज्ञानांना लाजवण्यासाठी त्याने मूर्खतेची निवड केलेली आहे. ते मूर्ख जर आम्ही आहोत तर देव आम्हाला टॉप लेवलला घेऊन जाईल. जर पेत्र अनपढ होता, पेत्र एक कोळी मासे धरणारा होता, त्याला वाचता लिहिता येत नाही, देवाने जर त्याला उंच केलं त्या नावावर, आणि तो पेत्र तेच म्हणतो, माझ्याकडे सोनं रुपये नाहीये, पण जे आहे ते तुला देतो. येशू नाव माझ्याकडे आहे, येशू नाव माझ्याकडे आहे, येशू नाव, येशू नाव, येशू नाव, येशू नाव, येशू नाव, येशू नाव. कम ऑन री बाबा से के रे रा बारा.